नमस्कार, मी श्रीकांत सिंधू मधुकर रायटिंग कम्युनिटीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये घेऊन येत आहे व्हिडिओ क्रमांक 2. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही का लिहिता. समजा मला असं समजलं की तुम्हाला प्रवास करायला आवडतोय आणि तुम्ही प्रवास करण्यासाठी जाता, एखाद्या बसमध्ये, रेल्वेमध्ये किंवा विमानात बसता. तुम्हाला सगळं छान वाटत असतं, खिडकीबाहेर तुम्ही जग बघत असता आणि अचानक कोणीतरी ऑथॉरिटी असतो, तो येतो आणि तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला कुठे जायचं आहे. तुम्ही म्हणता नाही माहिती आणि तो विचारतो की तुम्हाला का जायचं आहे. तसं सांगतं कारण मला प्रवास करायला आवडतं. आणि जर तो ऑथॉरिटी तुम्हाला म्हणाला की इथे तुम्ही उतरा, आता मला काय तुमची लक्षणं ठीक दिसत नाही आहेत, तुम्हाला कुठे जायचं हेही माहिती नाही आणि तुम्हाला का जायचं आहे याचंही स्पष्ट कारण माहिती नाही. मी हे याच्यासाठी सांगतो आहे कारण का माहीत असणं खूप गरजेचं आहे. साधारणतः 240 जणांनी फॉर्म भरला होता की ज्यांना रायटिंगवरती काहीतरी टिप्स हव्या आहेत. पण मी हा प्रश्न जेव्हा पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला तर किती जणांनी उत्तर दिलं असेल. मला फक्त 4 जणांनी उत्तर दिलं आहे. इज लेस दॅन 2%. तुम्ही दिलेल्या उत्तरावरून मी काय तुम्हाला जज करणार नव्हतो. मला फक्त पाहायचं होतं की किती जण या प्रश्नाचा विचार तरी करतायत. स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पुढे जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, स्पर्धेत उतरण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण स्पर्धेत उतरल्यानंतर जर तुम्ही तुमचं बेस्ट देणार नसाल, केवळ जाऊन तिथे बसलात आणि तुमची आशा आहे की तुम्हाला पदक मिळावं, तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. मला कोणालाच डिमोटिवेट करायचं नाही आहे. तुमच्यातला प्रत्येकजण खूप ताकदीचा लेखक होऊ शकतो. पण कुठलीही कला जी असते ना, गायन असेल, लेखन असेल, अभिनय असेल, चित्रकला असेल, या गोष्टीला समृद्ध करण्यासाठी काय लागतं, एक तगडं कारण लागतं. मी माझ्या लेखनाचा रियाज करतो का असं तुम्हाला वाटतं का. जाऊन बघा, मागचे 50 दिवस, 60 दिवस, 100 दिवस प्रोफाईलवर जाऊन बघा माझ्या. रोज मी काहीतरी पोस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा रियाज आहे. प्रेमचंद काय म्हणतात माहिती का, एक वाक्य की मैं एक मजदूर हूँ, जिस दिन मैं नहीं लिखता उस दिन मुझे रोटी खाने का अधिकार नहीं है. किती तीव्रता आहे या वाक्यामध्ये. कसं बघतोय तो स्वतःला कलाकार म्हणून, लेखक म्हणून. तुम्हालाही वाटतं. तुम्हाला पुढे तर जायचं आहे, पण तुम्हाला बसमध्ये बसलेल्या कोणासोबतच बोलायचं नाही आहे. तुम्हाला पुढे तर जायचं आहे, पण तुम्हाला का जायचं आहे हेही माहीत नाही आहे. माझा कुठला वारसा आहे का नाही आहे. शून्यातूनच सुरुवात केली आणि तिथपर्यंत पोहोचलो आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांची तीच कंडिशन असू शकते. पण माझा का क्लिअर होता आणि त्याचं आउटपुटशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्याचं नंबरशी काहीही देणं घेणं नाही आहे, आजही नाही आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर विचार करा, शोधा आणि मला उत्तर पाठवा. यानंतर ज्या लोकांचे रिप्लाय येतील तेवढेच लोक सिरियस आहेत असं मला वाटेल आणि मी दुसरे ब्रॉडकास्ट कम्युनिटी करेल आणि फक्त त्यांच्यासोबतच बोलेल. विचार करा. भेटू.